बुद्ध आणि त्यांचा धम्म. डॉक्टर B.R. आंबेडकर. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. 11 परंतु आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत. 12 असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तव नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सृष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदर पासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपात पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. 13 मग या इंद्रियगोचर विश्वाचे मूळ कोणते? 14 कपिल म्हणतो, उत्क्रांत वस्तू व्यक्त आणि अनुत्क्रांत अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रियगोचर विश्व बनले आहे. 15 व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असे शकत नाहीत. 16 व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे. 17 सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत. 18 नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. 19 अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्यायोगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रियगोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे. 20 त्याची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असे शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत, किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा तत्सदृश पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळे ही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. 21 कपिलाला विचारण्यात आले, मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाच व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यांतील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यात आले. 22 कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोंचेही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते. 23 व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचे मूळ एक शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. 24 कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रज आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हणतात.
25 माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशांशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. 26 त्या तीन घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतः अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात. 27 जेव्हा या तीन गुणांत समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरच होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. 28 जेव्हा या तीन गुणांचा समतोल का जातो नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. 29 गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो. 30 कपिलाच्या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. 31 सर्व तत्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता. 32 ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यांवर आधारलेली आहे. असा कपिल हा एक तत्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. 33 तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. 34 सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले. 35 देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. 36 जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. 37 कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. तीन ब्राह्मणे. 1 वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात. 2 ब्राह्मण तत्वज्ञान हे 4 सिद्धांतांवर आधारलेले आहे. 3 पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. 4 ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्मरणाच्या फेयातून त्याची सुटका होते. 5 वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती. 6 या आदर्श समाजरचनेची त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे स्खलनातील व वादातील आहे. 7 ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवर आधारलेली होती. 8 पहिला नियम असा की समाज 4 वर्णात विभागला जावा. 1 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 3 वैश्य आणि 4 शूद्र. 9 दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही. वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत. 10 सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत. 11 हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती.
हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमांवर आधारलेला होता. 12 ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत. पण ब्राह्मणांना हे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच, पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता. भवतु सब्ब मंगलम्. साधु 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 साधु.